काचळवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचा 41वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिवसेना शाखा क्रमांक 4चा वर्धापन दिन संपन्न होत असताना कट्टर शिवसैनिक आणि सावरगाव कुसूर गटाचे उपविभाग प्रमुख रामदासदादा नायकोडी यांच्या मार्गदर्शनातून वर्धापन सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली खंडागळे, उपतालुका प्रमुख सुनील पवार, उपतालुका प्रमुख उत्तम काशीद, विभाग प्रमुख खंडू शिंदे, बस्ती माजी उपसरपंच रोहिदास गोरडे, सावरगाव शाखा प्रमुख तानाजी जुंद्रे, काचळवाडी शाखा प्रमुख संजय काचळे, उपशाखा प्रमुख शरद काचळे, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता शेनकर, उपाध्यक्ष सपना जुंद्रे, महिला आघाडी सल्लागार रेणुका वारे, युवा संघटक अध्यक्ष अभिषेक नायकोडी, तसेच माऊली काचळे, केरभाऊ काचळे, भानुदास काचळे, भालचंद्र काचळे, शांताराम काचळे, त्याचबरोबर अनेक शिवसैनिक, तरुण मित्रमंडळ, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा देतो। 84-85च्या काळामध्ये, साधारणतः 83-84च्या काळामध्ये नामदार साबिरभाई शेख हे मुंबई या ठिकाणी अंबरनाथला शिवसेनेचे मला वाटतं जिल्हा प्रमुख ठाण्याचे राहिलेले आणि त्या काळामध्ये साबिरभाई शेख हे आपल्या नारायणगावचे असल्या कारणानं निवंदनीय शिवसेना प्रमुखांच्या गळ्यातलेच आहेत, अत्यंत जवळचा माणूस, धर्मानं मुस्लिम, परंतु शिवसेनेची विचारधारा महाराष्ट्रभर नेण्याचं काम नामदार साबिरभाई शेख यांनी केलं आणि तेच घाट माथ्यावरती 83-84च्या काळात आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शाखा बांधणीला सुरुवात केली, नव्या शाखा स्थापन करण्याला सुरुवात केली आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम जे झालं ते सावरगाव आणि बारावाड्या। आता तुम्ही जे म्हणालात की शाखा आपली अगोदरची आहे, पण नंबर देताना मागं पुढं झाला असेल तर त्या काळामध्ये दौलतराव जाधव, आप्पासाहेब जोगळेकर, आमच्याकडचे पोपटराव साळवे, ही सगळी जुनी माणसं रामदास शेठ चव्हाण, ही सारी जुनी माणसं, रामदासदादा देखील त्यांच्या पटडीतले, हे सगळ्या जुन्या मंडळींनी ग्रामीण भागामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या अनेक शाखा आणल्या। मी 1985ला 12वीला असताना आमच्या गावामध्ये शाखा काढली आणि मी उपशाखा प्रमुख राहिलो, म्हणजे आमची शाखा देखील क्रमांक आमच्या काही डोक्यात नव्हता। आम्ही जास्त करून आंबेगावला टच होतो, 14 गावं ही आमच्या आंबेगावमध्ये होती, त्याच्यामुळे आम्हाला इकडून नंबर मिळायला लेट झाला। पण आमच्या भर यात्रेच्या दिवशी शाखा निर्माण केली। तत्कालीन नगरसेवक आपले नंतरचे खासदार पिंपरी चिंचवडचे गजाननजी बाबर यांच्या हस्ते आमची शाखा सुरू झाली होती। खरं तर तुमच्यासारख्या मंडळींनी ही शिवसेना टिकवून ठेवली। नंतर खूप व्यावसायिक राजकारण झालं, लोक आली आपल्या पक्षात, मोठी झाली, निघून गेली, पण जो मूळ शिवसैनिक आहे, जो खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांना मानणारा शिवसैनिक आहे, तो शिवसैनिक आजही जागेवर आहे, उद्याही तो जागेवर राहील, या बाबतीत आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही। सावरगाव आणि या सगळ्या वाड्यांनी शिवसेनेला खूप भरभरून दिले, शिवसेनेला अनेक नेते दिले, अनेक कार्यकर्ते दिले, मी तर म्हणेल की नेत्यांपेक्षा कार्यकर्ते खूप दिले आणि आज ती कार्यकर्त्यांची फळी, वय जरी तुमचं पुढं गेलेलं असलं, माऊलीजी, दादा, रामदासदादा, तरी तुम्ही सगळ्या मंडळींनी शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम केलं। म्हणजे आता सांगितलं की शिवसेना फुटली, शिवसेना एक वेळा नाही अनेकदा दुभंगली, परंतु मूळ शिवसैनिक आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे की माझा सगळ्यात मोठा नेता जर कोण असेल तर तो माझा तळागाळातला शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळं किती नेते आले आणि ते गेले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही, हे आपण दाखवून दिलेलं आहे, वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे। आणि तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी ज्या वेळेला हा शिवसेनेचा विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जाता, शांताराम दादा, तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींना माझा मनापासून सॅल्यूट आहे की आपल्यामुळे ही विचारधारा, शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना ही संघटना आहे, अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध लढणारी संघटना आहे, गरीब दुबळ्यांना, नागरिकांना न्याय मिळवून देणारी संघटना आहे, शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळवून देणारा एक विचार आहे आणि तो विचार आपल्या सगळ्यांना बाळासाहेबांनी दिला आहे आणि तो विचार पुढे घेऊन जायचं काम आपलं सगळ्यांचे। राजकारण किती व्यावहारिक झालेलं असलं, किती प्रोफेशनल झालेलं असलं, परंतु आपला विचार आपण जागेवर ठेवूयात आणि हा विचार पुढे नेण्यासाठी खरं तर मागच्या आठवड्यामध्ये आमची मीटिंग होती प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यावेळेलाच रामदासदादांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये ज्याने त्याने आपले बोर्ड लावले पाहिजेत आणि आता ते म्हणाले की मी दुसऱ्याला सांगण्यापेक्षा मी माझ्या गावामध्ये मी बोर्ड लावतो आणि आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रामदासदादा तुम्हाला देखील मनापासूनचे धन्यवाद आहे, सगळ्या तालुका संघटनेच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि तालुका संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हा एक मेसेज आहे, हा एक निरोप आहे की प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये शिवसेनेचा हा मशाल, शिवसेनेची मशाल
तेवत ठेवली पाहिजे, तिचा प्रकाश आपल्या सगळ्या परिसरामध्ये गेला पाहिजे. निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आताच काल आचारसंहिता जाहीर झालेली आहे नगर परिषदेसाठी, नगरपंचायतीसाठी आणि लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी देखील आचारसंहिता जाहीर होईल. आणि त्यावेळेला आपण सगळ्यांनी, मला खात्री आहे की हा सावरगाव परिसर कायम शिवसेनेच्या पाठीमागं राहिलेला आहे. काचळवाडी असेल किंवा आपल्या सगळ्या बारावाड्या, खिलारवाडी, काचळवाडी, बाबळवाडी, आपल्या सगळ्या वाड्या या पूर्व काळात देखील शिवसेनेसोबत राहिलेल्या आहेत. या पुढच्या काळात देखील हा विचार घेऊन आपण सगळेजण जाऊयात. तुम्हा सगळ्यांना मी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या विभागाचे विभागीय नेते, हे आपल्या राज्याचे विभागीय नेते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब, आदरणीय सचिनजी आयर साहेब, मिर्लेकर साहेब, हे सगळ्यांच्या वतीनं मनापासूनचे धन्यवाद देतो. आणि मी आज हा फोटो सेनाभवनला पाठवणार आहे की आमच्या तालुक्यामध्ये या आमच्या सगळ्या ज्येष्ठ सैनिकांनी शिवसेना तेवत ठेवलेली आणि या पुढच्या काळात देखील ती मशाल तिचा अधिकचा प्रकाश देण्याचं काम करेल, अशा प्रकारचा आशावाद मी शिवसेना भवनला देखील सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय. धन्यवाद माऊली. आपण आज या वडीच्या काळामध्ये आपण सर्वजण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ठाम आहोत. आज आम्ही 41 वर्ष झाले तसं शिवसेना सोडून कुठलाही विचार कधी केला नाही. या वाडीनं 4-2 इकडे तिकडे होतात, हे प्रत्येक ठिकाणी आहे. परंतु किती आले किती गेले त्यांच्यावर ज्या वेळेस संघटनेत असतात त्यावेळेस आमच्या मनापासून प्रेम असतं. परंतु संघटनेच्या बाहेर गेल्यावर विलान नसतो. आपल्या विचारापासून त्यांचा विचार फारकत होत असतो. परंतु या निमित्ताने या वाडीचा विकास शिवसेना ह्या 4 अक्षरावर आम्ही करीत आलेलो आहे. आणि आपण आज या वर्धापन दिनानिमित्तानं आपण उपचालक प्रमुख उत्तम शेठ काशीद असतील, पवारसाहेब असेल, आर.डी. कोर्टे असतील, तुम्ही असेल उपस्थित राहिले. अगदी छोटासा घाई गडबडीत धरलेला कार्यक्रम आहे आणि म्हणून आपण उपस्थित राहिले एवढ्या घाईत, त्याबद्दल काचळवाडी ग्रामस्थांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि या पुढील काळात आपण जो सेनाभवनपर्यंत आमचा निरोप देणार त्याबद्दलही पुन्हा शिवसेना काचळवाडी शाखेच्या वतीनं आम्ही ज्येष्ठ मंडळीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर माऊली शेठ तालुका प्रमुख माऊली शेठ काचळे यांचा शाल देऊन सन्मान करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.